आपण हॉटेल स्टाईल किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवतो अगदी त्या पद्धतीने बनवणार आहे. तर आणि हे जे सर्व गज हे जे आहे याला काळा कलर आहे. हे नवीन महाशय आलंय, हे यालंय ना रात्री असं होतं, कुठं सांगितलं का नाही मी काय माहिती व्हिडिओत. सोमवारची सकाळ हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीची व्लॉग. चला आले आहे स्वयंपाक आणि स्वयंपाक बनवायचा. तर इकडं साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर पाण्यात धुवून ठेवलेली आहे, इकडं वांगे बटाटे चिरून ठेवलेले आहे. आणि आपण हॉटेल स्टाईल किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवतो अगदी त्या पद्धतीने बनवणार आहे. तर हे कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतलेले आहे तेलाच्या 1-2 थेंबात. आणि इकडं खोबरं लसूण यांचं वाटण केलेलं आहे. इकडं कढीपत्ता आणि बाकीचे काही असतील मसाले ते सर्व. चला आता मी काय करते, भाजी बनवायला सुरुवात करते. काय झालं? ती छोटी कॅट छोटी कॅट गेली, कुठे गेली काय नो? मी जशी आली पुण्यावरून तशी ती दिसलीच नाही मला. काय चाललं साची? काय झालं ग? काल होती ना ती छोटी कॅट, ती पडलेली. काय झालं आताला? घामोळ्या माझ्या पण मानेवर इतक्या घामोळ्या ना. आणि मग शेवटी साचीला सांगितलं की घामोळ्याची पावडर घेऊन ये. मग आता तिच्या हाताला आल्या, आता तिला म्हटलं घे पावडर. काय विचारत होती काय माहिती, माझं लक्ष नव्हतं. मग तिने आता पावडर लावली, तिला विचारलं काय झालं, काय म्हणतो रे तुझ्या पण आले का, मग तू लाव. सांगितलं ना आता इतक्यातच, मला माहिती नाही पुण्याहून आली तेव्हा कुठे. हां ती कालची पळती, फक्त दूध प्यायला येते आणि पळती. हां गेली कुठं काय माहिती, गेली असं बाहेर फिरायला. ती थांबत नाही, ती ना जरा थोडीशी भित्री आहे आणि मिसळत नाही ती माणसांमध्ये. म्हणूनच तुमच्याकडे ती आहे ना, आजकाल ती माझ्याकडेच. मग मी एकटीच आहे ना, त्याच्यामुळं ती घाबरती. नाही ती घाबरती माणसांचं. ती खरं म्हणजे तिकडंच राहती, पण ती घाबरती. ती खूप माणसं आहे ना तुमच्या घरात दिसतात, त्याच्यामुळं ती येत नाही तिथं. टोमॅटो आणि कांदा हे बारीक वाटण करून घेतलेले. आणि आता हे पेटवते आता, कारण याच्यातच कांदा वगैरे मी भाजलेले आहे, त्याच्यामुळे आता काही घासत वगैरे नाही याला. हे ते आता सुरुवात करते. आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे जिरे, ते खोबरं आणि लसूणाचं वाटण. आणि आता ते जळू नये म्हणून लगेच टाकून घेतो. टोमॅटो असं तेलामध्ये थोडासा असा चांगला परतून घेतला ना, छान असा रंग येतो भाजीला. आता याच्यात कढीपत्ता घेते टाकून. आता हे खडे मसाले वगैरे मी काही टाकत नाही, सिंपल भाजी बनवणार आहे. तसं पण चव तर अगदी एकदम रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल किंवा लग्न पंक्तीमध्ये जशी बनवतात अगदी त्या पद्धतीने येईल ती. त्याच्यात लसूण चिमूटभर हिंग टाकलेला आहे. आता मसाले टाकते मी, म्हणजे कसं जो झुणका आहे ना तो करून घ्यायला. तेव्हा हळद, लाल तिखट आणि थोडा काळा मसाला टाकलेला आहे. आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे ते. चला आता ह्या मसाल्याला आहे ना पूर्ण असं तेल सुटत चाललेलं आहे. तर ह्यामध्ये मी घेत आहे कोथिंबीर, वांगे आणि बटाट्याचे फोडे टाकते. आणि ह्या मसाल्यामध्ये मस्तपैकी खाली वर करून घेतो. सगळीकडे मसाला लागेल असं आहे. ते पाणी टाकावंच लागणार आहे शिजण्यापुरता. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याला आता मी शिजण्यापुरता पाणी टाकून घेते. रोज आपण बनवतो साधी अशी, कधी ह्या पद्धतीने बनवून बघा भाजी. फ्लेवरही छान लागतो खायला. त्याला टोमॅटो आवडतं त्याला अशा पद्धतीने टोमॅटो टाकून भाजी शिजली का आपली झाली. ओके बघा, आता खोबरं आणि लसूण यांचं वाटण केलं, त्याचा आता तेलाचा तवंग पण भारी आणि
टॉमॅटो मी बारीक पेस्ट केली, त्याच्यामुळे रंगसुद्धा याला भाजीला खूप छान आहे. चला आता ही भाजी शिजली का झाली. चला आता ही वांगे बटाट्याची जी आपण बनवली ना ती भाजी पूर्ण झालेली शिजली पण आहे. आता काढून घेते. आणि इकडं आज एवढं पीठ मळून ठेवलं आहे का, हे नवीन महाशय आलं आहे. हे यायला आहे ना रात्री असं होतं, कुठं सांगितलं का नाही मी काय माहिती व्हिडिओत. हे कुत्रं आमचं पण नाही आहे, पण आदल्या दिवशी ती भुकत होतं आणि दुसऱ्या दिवशी ते शौर्याला त्यांना आडवं झालं तेव्हा लक्षात आलं. आता पाठीमागचा एक माणूस आहे, ते आणखीन आमच्याकडे हुसकून देत होतं, त्याच्या दारातही नव्हतं तरी पण. मग आता असं वाटलं हे काही कुत्रं जायलाच तयार नाही, अगदी कोपऱ्यामध्ये बसलं होतं. आणि त्याच्यामुळं मग ते बळजबरीने कसं तरी काढलं त्याला भाकरी देऊन. मग त्याला असं वाटलं की आता आपल्याला भाकरी भेटती, चला राहा इथं. मग त्याला भात दिला आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा त्याला चपाती दिली. म्हटलं जाऊ दे 2-4 दिवस हे दुखाळं कुत्रं आहे, याला ठेवून घेऊ. कुत्र्याच्या भीतीने आणि भाकरीच्या आशेने आलं आहे तर तेवढंच राहील ते. आणि जर चांगलं राहिलं, चांगलं निघालं, कारण हेल्दी पण नाही वाटत ते फार, म्हणजे असं केस बऱ्याचशा ठिकाणीचे त्याचे गेलेले सारखं खाजत राहतं. तर बघूया आता पुढं काय, पण तेवढंच आता आहे. चला ती लोकं पण कामगार लोकं पण आलेले आहे. आता खिडक्यांना आणि जे गजे वगैरे आहेत ना ते जिन्याचं तिथं रंग द्यायचं आहे. आता ते घासू राहिलेले आहे. आपण थोड्या वेळाने बघूच. आता मी चपाती करून घेते. जेवण झाल्यावर बाहेर बसणारच आहे तेव्हा सगळं दिसलंच दाखवायला. चला आता हे घासायचं काम चालू आहे आणि याला रंग द्यायचा आहे. तर हे जे आहेत ना हे सगळं लोखंडी जे आहे, तर ते खिडक्या असो किंवा हे इसको क्या बोलते हैं, ग्रिल, रेलिंग. अभी तक रेलिंग है सारी वाला। हाँ ये रेलिंग. उसके बाद खिड़की में आएंगे तो ग्रिल। अच्छा आज पूर्ण होईल है ना. नहीं, कल अजून उद्या. कल हम लोग दोपहर के बाद चले जाएंगे तो कल जो भी रहेगा वो ख़त्म हो जाएगा। अच्छा चला आता कलर लावत आहे. हां हे जे आहे याला काळा कलर आहे. सगळीकडे हाच कलर आहे, म्हणजे पट्ट्या वगैरे काय असेल, जिन्याचं काय असेल. झाल्यावर आता बघूच आपण. शर्याची काय गडबड चालली काय ना. चला आता हा बराचसा भाग झालेला आहे आणि शिडीचा भाग चालू आहे. इकडे हे झोपलेलं आहे असं खाऊन पिऊन. आणि आज हे दोघं जण बाहेर आलेली का. अरे मोबाईल घेऊन आले. हां यांच्याकडनं काहीतरी ॲप हे झालं होतं ते. मग कुठे आईचं झालं का चालू झालं. ते शौर्याने काहीतरी करून ठेवलं गेमच्या नादामध्ये. आता यूट्यूबवर असतील हे, हा ना. यूट्यूबवर आहे का. झोपला का रे. इकडचे सोपे बाहेर काढले, झालं इकडचं नुसते सोपे बाहेर घेतले. चला जाऊया वर. आता हे जिन्यावरील जे रेलिंग आहे त्याच्यावर हा मस्तपैकी काळा रंग दिलेला आहे. अगदी सुंदर असं दिसतंय ना हा पूर्ण जिना. आणि खिडक्यांना पण त्याच पद्धतीचा रंग आणि बाकीच्या रेलिंगला पण छान तसाच रंग दिलेला आहे. काय चालू आहे ग. आंबा पडला बरं का, छोटा पडलाय छोटा. इथं अरे अरे गेला तो. पक्षी येत आहे वाटतं खायला. हां ही कुत्रा नाही कुत्री कुत्री. उकरायचं काम काय चालवलंय तू. हां उकरती ती, ते उकरती तिथं. गुलबक्षीचे झाडं जातील सगळे, ते सगळे गुलबक्षीचे झाडं जातील म्हटलं. तू आंबा फेकला होता का आता. असं याच्यावानी फेकावं लय झालं. खराब झालं. कसं काय खराब झालं. बघ तिने पण नाही म्हटलं खायला.
कुत्रे आंबे खाते का? हे बया, अगं एवढं गार जमीन आहे ना, तू आणखी काय करते? काय चाललंय हिचं? टूला जायचं. हा, टूला जायचं. ते काही मांजर आहे का? पाहत कसं बसली ती. चला, मुलांचे जेवण झाले आणि आता पुन्हा लागले आहेत कामाला. तर तिकडचं झालंय वरचं, इथलं वरचं तर चालू आहे हे खिडक्या. आतमध्ये कोणत्या चालू काय माहिती. आणि एका भैयाचं काम इकडचं, जे किचनच्या 2 खिडक्या. सचीला काय कर म्हणा. काय सची? हा, झोपायचं ना. आणि हे आता गेटचं काम चालू आहे. बघा कसं दिसतंय, अगदी छान असे सर्व. त्यांनी सगळे नाही झालेले, आता अगदी संध्याकाळ होत आलेली. फक्त आपला हा जिना झाला आहे, हे इकडचं झालेलं आहे, तिकडची खिडकी झालेली आहे आणि ही राहिली खिडकी. तर ते वरचं चालू आहे आणि इकडची खिडकी चालू आहे खालची. ते एक बाहेरून एक आतून करत आहे, एक बाहेरून एक आतून देत आहे. तर काही उद्या राहणार आहे काम, म्हणजे आजच्या आज होणार नाही हे, तर उद्या राहणार आहे काम. कारण हे सगळं बाहेरचं काम आहे आणि इतकं गरम होत आहे ना, मग त्यांना त्याच्यामुळे एवढं कंटिन्यू असं उभं राहून करता येत नाही, कारण ऊनही तेवढं लागते. आता हे जरी 5चं ऊन, आता किती वाजले? 6 वाजत आले, पण हे तरी ऊन येणं लागतंच. पण आता करतील जेवढं होईल तेवढं, ते आता पटापटा तेवढं करतील. तेवढंच राहिलेलं आहे, ते तेवढं झालं आणि मग बाकीचं उद्या. काय चाललंय पोरांनो? हां, नुसतं आपलं मोबाईल. बाहेर खेळा ना. एवढं अंगण आहे, एवढं हे. यांना ही पुण्याची सवय पडली ना, बस ती काही सुटाना त्यांची सवय. तर चाललंय आता आतून कलर. म्हणजे अजून ही पण खिडकी राहिली का गं? ही एक ही पण खिडकी राहिलेली आहे, ही पण राहिलेली आहे. मला काय लागत, माझ्याकडं आहे. ही झालेली खिडकी, ही खिडकी झालेली आणि ती बाहेरून झालेली, ही आतून करायची आता. तर ते उद्याच होईल मला असं वाटतं. आणि वैष्णवीने आज काहीतरी डबे घासले वाटते, म्हणत होती मी डबे घासले. हे काय डबे घासले काय? हे इकडचे डबे. अक्काचा या हात सतत चालू राहतो, महिन्याला नुसते घासतच राहतात. मी म्हणते यांना की इथं फर्निचर करून घ्या, म्हणजे धुळही बसणार नाही. पण काय चाललं आहे आता त्यांचं एक. आणि देवघरमधली खिडकी राहिलेली आहे.